सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. तुम्ही इतरांना मदत कराल, कामाच्या ठिकाणी काही बदल कराल ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. तुमच्या सहकाऱ्यांचा मूड खराब राहील. आज मुलांकडनं काही निराशाजनक बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. जोडीदाराशी काही वाद होतील. समस्या सोडवण्यामध्ये मात्र तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं आज चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील ज्यामुळे तुमचं मन थोडं प्रसन्न राहील. तुम्हाला खर्चामध्ये आज समतोल राखावा लागेल. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यक्रमावरती तुम्ही चर्चा करू शकता. कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. तुम्हाला खर्च आणि उत्पन्न याचा समतोल राखावा लागेल. भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना त्यामुळे करावा लागू शकतो. तुम्ही इतरांना मदत कराल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत घालवाल. कामाच्या ठिकाणी काही बदल तुम्हाला करावे लागतील ज्यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास होईल. आज मुलांकडनं एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वडिलांच्या किंवा उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेनं काही मालमत्ता मिळू शकते ज्यामुळे तुमची संपत्तीची इच्छा देखील पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी एकामागून एक कामं तुम्हाला सोपवली जातील. त्यामुळे कामामध्ये तुम्ही व्यग्र राहाल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना सुखद अनुभव मिळतील. विद्यार्थ्यांना येणारे अडथळे आज दूर होतील. तुम्हाला तुमच्या खर्चामध्ये समतोल राखावा लागेल. तुमच्या लग्नाबद्दल आज तुमच्या घरामध्ये चर्चा होऊ शकते. कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला तुम्हाला लग्नाचा निर्णय घेताना फायदेशीर ठरेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाच्या संदर्भामध्ये लांबच्या प्रवासाला तुम्हाला जावं लागेल. एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. परीक्षेसाठी तुम्ही आज अर्ज कराल. नवीन व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. अधिकाऱ्यांच्या कृपेनं तुम्हाला बढती मिळेल. आज दिवसभर तुम्ही कामामध्ये व्यग्र राहाल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना आज सुखद अनुभव मिळतील. तुमच्या घरचे लोक तुमच्या प्रेमाला मान्यता देतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये येणारे अडथळे आज दूर होतील. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळेल. सार्वजनिक पाठिंबा वाढवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानं तुम्ही आनंदी असाल. कौटुंबिक समस्यांमध्ये भावाच्या सल्ल्याची तुम्हाला आवश्यकता पडेल. वडिलांना डोळ्यांशी संबंधित काही समस्या येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीनं तुमची सरकारी कामं पूर्ण होतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागणार आहे, अन्यथा तुमचं काम हे खराब होईल. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. बचाव करण्याकडेही तुम्ही लक्ष द्याल. मोठ्यांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. कोणताही वाद निर्माण झाल्यास आज तो टाळण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये काही कलह चालू असतील तर ते नव्यानं वर येतील. त्यामुळे तुमचं मन हे थोडं अस्वस्थ राहील. तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. सरकारी नोकरीशी संबंधित कोणतंही काम तुम्ही हाती घेतलं तर ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल, अन्यथा तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला मित्रांसाठी आज पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुम्हाला आज तुमच्या जवळच्या शत्रूंपासून मात्र सावध राहावं लागणार आहे. ते लोक तुमची काही कामं खराब करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक लाभ होतील, त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काही कामं तुम्हाला करावी लागतील. तुमचे ते व्यवहार फायदेशीर ठरतील. प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज तयार असाल. तुमच्या संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल. व्यवहार तुमच्याशी फायदेशीर होतील. प्रलंबित कामं तुम्ही आज पूर्ण कराल. मुलांच्या काही गरजा खरेदी करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घर आणि व्यवसायामध्ये खर्चाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. खर्च करताना तुम्हाला उत्पन्न हे लक्षात ठेवावं लागेल. तुमची संपत्ती आज कमी होऊ शकते. पैसे उधार देण्याचा तुम्ही जर कोणाला विचार करत असाल तर अजिबात देऊ नका, कारण ते पैसे तुमचे अडकू शकतात. तुमची संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही आज स्वतःहून काम कराल. आज व्यवसायामध्ये केलेले व्यवहार तुम्हाला फायदेशीर ठरतील. प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज तयार राहाल. तुमची जवळची माणसं तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रामध्ये लाभ होतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही आज वाहन जपून वापरा. तुमचं वाहन अचानक बिघडल्यानं तुमचा आर्थिक खर्च वाढेल. प्रेमजीवनामध्ये तुमच्या वाद होतील. जोडीदार तुमच्यावरती रागावू शकतो. नोकरी या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आईची तब्येत अचानक बिघडू शकते, त्यामुळे त्यांना खाण्यापिण्याच्या सवयींवरती नियंत्रण ठेवायला सांगा. काही मोठ्या समस्यांना नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये सामोरं जावं लागेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची भविष्यामध्ये फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध रीतीनं पावलं उचला. तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रामध्ये लाभ होतील. आज तुम्हाला वाहन काळजीपूर्वक वापरावं लागेल, नाहीतर तुमचा अपघात होऊ शकतो. तुमची बायको आज तुमच्यावरती रागावेल. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला आज पुन्हा परत मिळतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणाकडूनही तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अगदी सहज तुम्हाला मिळेल. व्यावसायिक समस्येमुळे तुम्ही त्रस्त राहाल. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. मुलांना कामामध्ये यश मिळेल. तुम्ही आज स्वतःसाठी थोडा वेळ काढाल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.